नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 14 जानेवारी 2026 बुधवारी या वर्षाची संक्रांत आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहेत. बघा, आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे ते बघू. तर 14 जानेवारीच्या दिवशी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर मंडळी, यावर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं? तर हीच माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर मंडळी, अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं? उपवास कोणाचा करायचा? दान कशाचं करायचं? पूजाविधी कशी करायची? षटतिला एकादशी, षट म्हणजे 6 व तिला म्हणजे तीळ असल्यामुळे आपण 6 प्रकारच्या तिळाचे दान हे कशा प्रकारे करू शकतो? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर मंडळी, संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तोच हा दिवस असतो. त्या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आणि आता एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजेच भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे. तर या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभ्यंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्री हरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवण सुद्धा करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. विठ्ठल हे भगवान श्री हरी विष्णूंचे स्वरूप आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. आता मंडळी, संक्रांत व एकादशी हे एकाच दिवशी आल्यावर त्याचे नियम काय आहेत? तर जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे. आता हा उपवास कसा करायचा आहे? तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकत असाल तर तो उत्तमच, सर्वोत्तमच आहे. पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावीत. साबुदाणा, फळे, दूध, ताक हे मात्र चालते. दिवसभर रामकृष्णाचं नामस्मरण करावं. पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा. हरिपाठ म्हणावे. आता पूजाविधी कशी करायची ते बघूया. आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य घ्यायचा आहे. देवाची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे. नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे. तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम, जप, अभ्यंग, कीर्तन म्हणायचे. आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात. मग आता एकादशी आली तर काय करावं? तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेला सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात. तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता. तर 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा? तर या दिवशी आपल्याला तिळाचे 6 प्रकारे दान सुद्धा करता येईल. ते पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर आता 14 तारखेला तुम्हाला काय करायचं? तर मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचे असेल तरी तुम्ही करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता, खाऊ शकता. त्यात कुठलीही अडचण नाही. पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या
पुण्ययुगांमध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील. 7 पिढ्यांचे दोष ते उपाय दूर होतील. आता दान काय करायचं तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं. दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आता त्यात तीळ घ्यायचे आहेत, गूळ घ्यायचा आहे, उपदार कपडे आहेत, त्यात ब्लँकेट आहेत, चादरी आहेत, चांगले कपडे आहेत, फाटके कपडे घ्यायचे नाहीत आहेत. चांगले कपडे घ्यायचे, त्यात तांदूळ घ्यायचे आहेत, अन्नदान करायचं आहे, गोदान करायचं आहे आणि दान करताना आपल्या मनात एकच भावना ठेवावी, की हे देवा माझ्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भक्ती नांदू दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला, तर आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळतं. मग या दिवशी काय करू नये तर मांस खाऊ नये, मद्य सेवन करू नये, भांडण, नकारात्मक गोष्टी बोलणे, खोटं बोलणे, देवाची निंदा करणं, इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायचे आहे. आणि विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी तुळशीचे पाने तोडू नये, तसेच या दिवशी भात देखील खाऊ नये. हे सर्वांना माहितीच आहे. तसेच तुळशीला देखील या दिवशी पाणी अर्पण करू नये. 2026 मध्ये संक्रांत एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाहीये. नामस्मरण, उपवास, दान व भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे. आता ज्यांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही, होतच नसेल, जमतच नसेल, तर आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय काय बनवावे ते बघूया. आता सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही, तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नये शकतो ते आपण बघूया. कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि या पदार्थांमागचं धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते पण आपण बघूया. पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही, तो ऋतू बदलचा, दान धर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे. बघा, षटतिला एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं. नावातच तिळाचे महत्त्व आहे. त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा. म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान, तिळाचं उटणं, तिळाचं होम, तिळ तर्पण, तिळाचं दान, तिळाचं भक्षण असं 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्य फल प्राप्ती होते. आता पहिलं जे दान आहे तिळाचं ते म्हणजे तीळ लेपन. तर मग मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो, अंघोळ करतो, तर अंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे. म्हणजेच अंगाला तिळाची पावडर करून ते उटणे लावायचे आहेत व अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचे आहे. त्यानंतरचं दुसरं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तीळ तर्पण. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं, त्यामध्ये पांढरे तीळ, हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, थोडासा गूळ अशा या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ्य खायचं असतं. अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा. 3. त्यानंतरचे तिसरे दान दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितराच्या नावाने अर्घ्य देता येतं, पण याला शब्द आहे तीळ तर्पण. त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजे तीळ होम. तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो, तर त्यांना सुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो. त्याबरोबरच एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ, त्याच्यामध्ये थोडे पांढरे तीळ आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1-2 कापूर वड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून घ्यायचा. तर आपण अशा पद्धतीने तिळाचा होम करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते आहे तीळ भक्षण. तीळ घातलेला विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून खाऊ शकतो. याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान. तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो, त्यावेळेस काय म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मोठ्यांनी लहानांना तीळ घ्यायचे असतात. तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवाल ते, आणि लहानांनी त्याचा आशीर्वाद घेऊन ते तीळ जे आहे, तिळगुळ जे आहेत ते भक्षण करायचं आहे. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवी पुराणातला एक हा श्लोक असं सांगतो, जो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य म्हणजे होम हवन करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मांमध्ये देत असतो. तर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारची दान कोणती कोणती करायची त्याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्ही आवर्जून करा. आधुनिक काळांमध्ये दान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा.
मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. याच दिवशीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळीराने मोठा व्हायला लागतो. म्हणूनच डिसेंबर-जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो. गोड बोलण्याचा संकल्प करत असतो. तसेच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो. भोगीच्या भाजीत असतात वांगी, गाजर, मटर, सगळ्या प्रकारच्या पापड्या, बोरं, गाजर, पेरू हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येत असतं. निसर्गाने दिलेली भरपूर आपल्याला हे अन्न असतात. त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो, वड्या करतो, तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो, तिळाच्या पोळ्या करतो, गुळ पोळी करतो, तसेच काही घरांमध्ये तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहे. म्हणूनच आपण त्याचा वापर भरून करत असतो आणि तो नक्कीच करावा. संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तर तिळगुळ, बाजरीची भाकरी, भाजी, पुरणपोळी, गूळ, तसंच तीळपोळी, गुळपोळी, शेंगदाणा पोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो. हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडीत असते तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि या संक्रांतीला देवीला आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत. तर मंडळी, संक्रांतीच्या दिवशी गोड खा, गोड बोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा. तर मी आज संक्रांतीविषयी आणि एकादशीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.